पवित्र नामदो ज्ञानराजा तया ठविता महापुण्यरात्री नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संतन माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली जेने निगमवल्ले प्रगट केली अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे लाविले रूप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केलास गौरव पवार नवे नाव उभारली लक्ष्मी से बैसावी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवे अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ज्ञानेश्वरी घरोघरी या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 4 जून आहे. आज काय झालं माहिती आहे का 1674 म्हणजे आज 4 जून 1674 रोजी राज्याभिषेकापूर्वी शिवरायांची सुवर्ण तुला झाली आज. त्याच्यानंतर काही मंडळी अशी आहेत की अशोक सराफ, अनिल अंबानी, नूतन, SP बालसुब्रमण्यन यांची आज जन्मदिवस आहे. अशी घडामोड आहे आज. आजचा जो श्लोक आहे तो 31 नंबरचा आहे. तर 3रा अध्याय 31वा श्लोक आणि 2च ओव्या आहेत 192 ते 193. तर हा श्लोक मी सुरुवातीला म्हणतो, माझ्या मागे आपण म्हणायचं मे मिदन नित्यं म्हणा मे मतमिदं नित्यं तनु तिष्ठन्ति मानवाः मनु तिष्ठन्ति मानवाः श्रद्धावानतो न सूयन्तो मुच्यन्ते ते अपि कर्मभिः मुच्यन्ते अपि कर्मभिः. आता परत पूर्ण वाचतो नाही वाटत. मे मितमिदं नित्यं मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावान्तो सूयन्तो मुच्यन्ते ते अपि कर्मभिः म्हणा. तोन सूयंतो नाही. आता ह्या श्लोकामध्ये ना भगवंत असं म्हणतात की मुक्ती कोणाला मिळेल.
प्रत्येकाला मुक्ती मिळू शकते, परंतु कर्म कसं केलं पाहिजे. तर भगवंत असं म्हणतात या श्लोकामध्ये, एमे मिदं नित्यम, म्हणजे जो माझ्या उपदेशाचं नित्य आचरण करतो, मी म्हणाल तसं वागतो, मी जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तो कर्म करतो, परंतु कसं आहे, नित्यम नित्य म्हणजे आज नाही, आज गीतेसारखं वागायचं आणि उद्या नाही, असं नाही, नित्य. आणि कसं आहे, मनुतिष्ठन्ति मानवा, आणि तो निरंतर माझ्या सूचनांचं काय करतो, पालन करतो. आणि पुढे काय म्हणतात भगवंत, श्रद्धावान तोन सुयंतो, म्हणजे श्रद्धायुक्त आणि दोषदृष्टीरहित असं तो कर्म करतो. आणि तो मनुष्य काय करतो, मुच्यन्ते तेपि कर्मभिः, म्हणजे तो कर्मबंधनातून मुक्त होतो. बघा, कर्म करताना काय सांगितलं आहे भगवंतानी, की नित्य करायचं आहे, त्याच्यानंतर श्रद्धा ठेवायची आहे, त्याच्यानंतर असूया नाही ठेवायची, कोणाचा द्वेष करायचा नाही. आणि असा कर्म करणारा काय करतो, काय होतो, कर्ममुक्त होतो. आपण दररोज आपला कर्माशी संबंध आहे दररोज आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण भरपूर कर्म करतो, परंतु भगवंतानी काय सूचना दिलेल्या आहेत त्याचा आपण काय करतो, अंमलबजावणी करत नाही. आपण करतो कर्म, पण आपल्या मनासारखं करतो मनाला वाटेल तसं करतो, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करतो. याच्यामध्ये भगवंताने आत्तापर्यंत काय काय सांगितलं आहे कर्म करताना, त्या गोष्टीचा आपण थोडा विचार करू. कारण 2च श्लोक आहेत आता, या 2च ओव्या आहेत या श्लोकाखाली. भगवंताने आतापर्यंत कर्म करायच्या वेळेला कोणती काळजी घ्यायची आपण, तुम्ही आम्ही, तर भगवंत काय म्हणतात, श्रद्धा. पहिला त्यांचा श्रद्धा पाहिजे आपली श्रद्धा काय करतो माहिती आहे का, सत्विषयावर विश्वास ठेवतो. म्हणजे आपली जर का श्रद्धाच नसेल, विश्वास नसेल, तर मग आपण अनुकरण करू का, करणारच नाही आपण. जसं आपण न्हाव्याकडे जातो बघा दाढी करायला, आपली श्रद्धा आहे, वस्तारा तो काय मानेवर फिरवणार नाही. आणि हे जर का श्रद्धा नसेल तर आपण जाऊ का, आपण नाही जाणार. तसं भगवंतावर श्रद्धा ठेवायची की नाही, भगवंत बोललेत ना. मग काही वेळेला मोरे साहेबांनी मागे म्हटलं की पटत नाही, चालेल, पटलं नाही तरी आपल्याला करायचं आहे. कारण की कोणी सांगितलं आहे, देवाने सांगितलं गीतेने सांगितलं, तर गीता खोटं सांगणार नाही. याच्यामागे मोरे साहेबांचा जो हे होता म्हणजे प्रश्न, त्यावेळेला मी त्यांना उत्तर असं दिलं होतं की ज्ञान हे फसत नाही आहे. जेव्हा तुम्ही ज्ञानी होतात तेव्हा तुम्हाला आपोआप समजतं, तुम्हाला कोणी समजावलं तर तुम्ही समजले जाणार नाही, आहे की नाही. म्हणजे काय महत्त्वाचं काय आहे, श्रद्धा. त्याच्यानंतर दुसरं आहे दोषदृष्टीरहित, म्हणजे असूया नाही करायची. बघा म्हणजे साहेब, हर्ष साहेब, असं आहे की आपण एक असूया म्हणजे निंदा करतो, ती आपोआप परमात्म्याची निंदा होते. बघा, तुमच्यातही आत्मा आहे, माझ्यातही आहे, यांच्यातही आहे. समजा मी तुमची निंदा केली तर ती इनडायरेक्टली कोणाची निंदा होते देवाची होते, तुमची नाही होत. म्हणून आपण काय करायचं, कोणाची निंदा करायची नाही. पुढे काय म्हणतात भगवंत, आसक्ती, कर्मामध्ये आसक्ती धरायची नाही. कर्म तर करायचंच आहे आपल्याला, आणि कर्म करता 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 आपोआप म्हणजे आपण काय करतो, अनासक्त होतो. पण सुरुवातीला कर्म करता वेळेला ठीक आहे, आसक्ती असणं काही वाईट नाही, पण किती दिवस आपण जर का रिटायर झालो तरी आपली आसक्ती सुटत नाही, तर मग ते नाही. रिटायर झाल्यानंतर कमीत कमी आपली आसक्ती सुटली पाहिजे. पुढे बघा, आता ममता रहित राहायला पाहिजे. बघा साहेब, हर्ष साहेब, तुम्ही जर का सत्कर्म केलं ना तरी तुम्हाला अडचण येते. आणि काही काय करतात माहिती आहे का, बघा पैसा हा
एकदा शंकर अभ्यंकर आहेत बघा, ते गीता गीता गीतेवर प्रवचन करतात, ते म्हणतात की मग 2 नंबरचा पैसा काय मला आणून द्या म्हणे. पैसा वाईट नसतं म्हणे, पैशाचा वापर. हां, मग काय होतं माहिती आहे का, आता समजा आपण हे देऊळ बांधलं तर काय करतात बघा, सामान्य माणूस किती वर्गाने देईल हो? 1000 रुपये, 2000 रुपये. त्या 2000 रुपयाने मंदिर बांधलं जाणार आहे का? नाही जाणार. मग त्याला किती वर्गणी लागतात? 5 लाख रुपये, 10 लाख रुपये असे देणारे आहेत ना. बरं, असे देणारे आहेत तर मग त्यांचा आता व्यवसाय पण तसाच असतो 2 नंबरचा. मग ते काय करतात, पचण्यासाठी जाऊ द्या देवाला, सत्कार्याला. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपोआप ममता तयार होते आपली. मग आपण त्या माणसांना बोलवतो, त्यांचा सत्कार करतो. म्हणजे त्यांचं वर्तणूक बघतो का बरं. बघा तुकोबारायांनी काय सल्ले लिहिले आहे. त्यांनी म्हटले की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तुमच्याकडे धन आहे ना, तुम्ही शेठ, मग तुम्ही कसेही वारा. आणि तुम्ही सभ्य आहेत, पण तुमच्याकडे धन नाही, तुम्हाला कोणीही विचारणार आहे की नाही. पुढे बघा आता काय, संताप सोडणे. बघा, आपण कधी कधी काय होतं, क्रोध करतो आपण, आणि आपणच आपल्याला दोष देतो. कधी कधी आपण म्हणतो नाही खरं मला चुकलं नाही, चालेल. बघा, केल्याशिवाय चुकणार आहे का? याने केलंच नाही. फक्त आमचे गुरु काय म्हणायचे माहिती आहे का, चुकीचा खेळा नाही झाला पाहिजे. त्यांचं वाक्य बघा काय, चूक काय आहे, एवढं आहे, पण तो खिळा काय होतो, मोठा तयार होतो. चूक ही तुम्हाला शिकवते साहेब, पण त्याच्यातून आपण शिकलो पाहिजे. बघा, आता हे स्त्रीवर्ग आहे, चपात्या वगैरे करतात. सुरुवातीलाच चपाती चांगली येते का? एकदम सुरुवातीला केली त्यांनी, कधी 10व्या वर्षी वगैरे, लग्नाच्या आधी. तिचे चौकोन भारताचा नकाशा. पण नकाशा करता करता आज काय स्थिती आहे, आज डोळे झाकून फर्स्ट क्लास गोलच येते बरोबर. मग ते का येते? कारण सतत केलेलं आहे, आणि चुकीतून त्यांनाही शिकायला मिळालेलं आहे. किती प्रमाण पाण्याचं टाकायचं, कसं कणिक मळायचं, किती उंडा घ्यायचा आहे की नाही. त्या पद्धतीने मग हळूहळू म्हणून संताप नाही करायचा. पुढे काय आहे, आत्मस्थिती साधायची. परवा आपण आत्मस्थितीबद्दल बोललो. त्याच्यानंतर देहाभिमान सोडायचा आहे. मी आणि माझं हे सोडायचं आहे. बघा, ज्ञानीपुरुष काय करतो की मी हे करतो हे भावनाच ठेवत नाही. त्याची अशी धारणा असते की माझं प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराने केलेली आहे. तो फक्त मला सूचना देतो आणि मी करतो. आणि जे काही कर्मातलं कर्म आहे ते त्याच्या काय करतो, त्यांच्या भगवंताच्या चरणी ठेवतो. म्हणजे ते योग्य आहे का अयोग्य आहे ते तू जाण. अशा पद्धतीने तो काय करतो, देहाभिमान सोडतो. आणि पुढे काय, एकाग्र चित्त पाहिजे. काम करताना, कुठलंही कर्म करताना तुमचं चित्त काय पाहिजे, एकाग्रता पाहिजे. एकाग्रता नसेल तर तुमचं काम होणं, तुमचं कर्म बरोबर नाही होणार. कुठलंही कर्म असो, तुमचं जे काही करायचं आहे ते तुमचं काय पाहिजे, तुमच्यामध्ये एकाग्रता पाहिजे. त्याच्यानंतर संशय टाकून द्यायचा. आपल्याला जय भेटेल का पराजय भेटेल. बघा, चोरसुद्धा चोरी करताना आपली चोरी यशस्वी होईल किंवा नाही होईल हे नाहीच विचार करत. तो चोरी करून मोकळा होतो. आणि पुरावे ठेवले, सापडले तर तो पकडला जातो. पण हे क्वचित होतं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बघा, पूर्ण पाप आहे ना, एकदा पिकलं का ते मग हे होतं. आता आपण बघितलं आहे, नीटची एक्झाम झाली. असं म्हणतात एक पेपर 10-10 लाख रुपयाला विकला.
मग हे कशावरून होतं? हे आताच काय उघडकीस आलं का? हे होतं, पण उघडकीस आता आलं. म्हणजे पाप हे कधी ना कधी उघडकीस येतं. परत स्वधर्माचं पालन करायचं आहे. स्वधर्माचं काय करायचं आहे? पालन करायचं आहे आणि निरंतर कर्म करायचं. ह्या गोष्टी आपण कर्म करताना पाळल्या पाहिजेत, असं भगवंताचं सांगणं आहे, भगवंताचा उपदेश आहे. तो आपण काय करायला पाहिजे? फॉलोअप करायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक अभंग म्हणतो फक्त तुकाराम महाराजांचा, आणि आपण ओव्याकडे बघू, कारण ओव्या दोनच आहेत. आपुलिया हिता, महाराज तुकाराम महाराजांचा आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बघा, सात्विक असेल तर देवाला आनंद होतो. आपण असं कर्म करायचं की देवाला काय झालं पाहिजे? आनंद. पहिल्या प्रथम आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपल्याला आनंद झाला का परमात्मा इथंच आहे, त्यालाही आनंद होतो. आपल्याला दुःख झालं तर आपले बघा, कर्म करताना रिॲक्शन लगेच आपली येते, अरे हे वाईट झालं आपल्याला. आणि सत्कर्म असेल तर मग चांगलं झालं आपल्याकडे, असं आपोआप येतं. त्याच्यानंतर काय पुढे? गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ते काय करतात? गीताचं आणि भागवताचं काय करतात? श्रवण करतात आणि अखंड विठोबाचं चिंतन करतात, परमात्म्याचं चिंतन करतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा माणसाची माझ्याकडनं सेवा घडो, म्हणजे मला सेवा घडो त्यांची, मी सेवा करेन त्या लोकांची. कोणाची? नाही, त्या माणसांची. सत्कार्य जे देवाला आवडलं असं कर्म करतात, त्यांची सेवा मी करेन, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि दुसऱ्या एका ठिकाणी म्हणतात, करा जप तप अनुष्ठान याग, संती जे मार्ग स्थापिये. संतांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करा, म्हणजे आपण भगवंताच्या जवळ जाऊ. आणि आता ज्ञानोबा काय म्हणतात? 192 ओबीमध्ये बघा बरं. हे अनुपरोध मत माझे, जे परमादरे स्वीकारी जे, श्रद्धापूर्वक अनुष्ठी जे धनुर्धरा. बघा काय ज्ञानोबरायांची रचना आहे. बघा काय बोलतात ते. भगवंत म्हणतात की हे अनुपरोध म्हणजे निश्चित, माझं असं निश्चित मत आहे, भगवंत म्हणतात. पण ते कसं काय करायचं? परम आदरे स्वीकारायचे. आदराने, म्हणजे उगाच काय करायचं म्हणून करायचं असं नाही. भगवंतांनी जे सांगितलं ना ते आदराने स्वीकारायला पाहिजे. आणि आपण काय करायचं पुढे म्हणतात? आदर तर ठीक आहे, आदरानंतर काय पाहिजे? श्रद्धापूर्वक अनुष्ठीचे, श्रद्धेने त्याचं पालन करायचं. भगवंताच्या आज्ञेचं काय करायचं आहे? पहिल्यांदा काय करायचं आहे? आदर करायचा आहे आणि मग त्याचं पालन करायचं आहे की नाही. पुढची ओवी बघा. तेही सकळ कर्मी वर्ततू, जानपा कर्म रहितू, मनोनी हे निश्चितू करणीय गा. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात, अरे अर्जुना, ते कर्म करत असतात परंतु ते निरीक्ष्य झालेले असतात आणि कर्मरहित असतात ते, परंतु समाजासाठी ते कर्म करत राहतात. आणि ते असा एक धडा तयार करतात, लेसन, मार्ग, की आपल्या सामान्य लोक त्या रस्त्यावर काय करू शकतात? जाऊ शकतात, त्याचं आचरण करू शकतात. अशा पद्धतीने या श्लोकाची संगती आहे आणि ओव्यांची पण संगती आहे. तर उद्या आपल्याला 32वा श्लोक आहे. आज बघा, आज परमेश्वर काय म्हणतात आपल्याला, की माझ्या उपदेशाप्रमाणे तुम्ही वागा. आणि उद्याचा श्लोक आहे की मग विनाश होणार. तुम्ही वागला, माझ्याप्रमाणे वागला नाही तर तुमचा काय होणार? विनाश अटळ आहे. हे पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे भगवंताने. बघा भगवंताने किती काळजी घेतलेली आहे.
आणि तोच तर खरा माता पिता आहे आपला, तोच माता पिता आहे आणि आपले शरीरानिमित्त आहेत आपले, आहे की नाही. तर अशी आपण श्रद्धा ठेवायची आहे आणि उद्याचा तो आपण अभ्यास करू उद्या, आहे की नाही. तर आता तुर्ता आपण इथे विराम घेऊ. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संत नित्य माता